Hello students, today we'll discuss the next part of isomerism. In last part we have discussed ring chain isomerism, isotopic isomerism, correct, and degree of unsaturation or double bond equivalent. Now we are going to study application of degree of unsaturation or double bond equivalent. ठीक है, heading दे बड़ा नो application of double bond equivalent or degree of unsaturation किंवा त्यालाच काय म्हणले आपण हायड्रोजन डेफिशियन्सी इंडेक्स. करेक्ट. कुठलाही एक घेऊन चला. ठीक आहे. सपोज डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट कॅरी करतो मी. ठीक आहे. काय बघूया ॲप्लिकेशन. डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट is used to predict. Double bond equivalent is used to predict the number of structural isomers. लक्षात येते का बघा बाळांनो. स्ट्रक्चरल आयसोमर्स किती आहेत एखाद्या कंपाऊंड मध्ये फाइंड आउट करण्यासाठी काय यूज केला जातो. डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट यूज केला जातो. ठीक आहे ना. इट गिव्स an idea. It gives an idea about number of pi bonds, double bonds or triple bonds. ठीक है ना. pi bonds means double bonds or triple bonds. बघा. It gives an idea about number of pi bonds, that is double bonds or triple bonds, or number of rings in a compound. खूप सिंपल स्टेटमेंट आहेत. काय आयडिया मिळते बाळांनो आपल्याला डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट बसनं. तर काय एक तर डबल बॉन्ड किती आहेत त्या कंपाऊंड्स मध्ये. आणि काय रिंग्स किती आहेत. समजते का. बघूया. फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. कॅल्क्युलेट, अदरवाइज असं म्हणा, द नंबर ऑफ structural isomers in C3H6R. ठीक है. द नंबर ऑफ स्ट्रक्चरल आइसोमर्स इन C3H6R. ठीक है. ऑप्शन 1 3, ऑप्शन 2 2, ऑप्शन 3 4 and option 4 5. ठीक आहे ना. नंबर ऑफ स्ट्रक्चरल आयसोमर्स फाइंड आउट करायचे बाळांनो कशामध्ये. C3H6 कंपाऊंड मध्ये. ठीक आहे. बघूया. फर्स्ट स्टेप काय असणार आहे. फॉर फाइंडिंग द नंबर ऑफ स्ट्रक्चरल आयसोमर्स डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट फाइंड आउट करा बाळांनो. ठीक आहे. सो फर्स्ट स्टेप इज फाइंड आउट द डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट. ठीक आहे. हा काय आहे. मोलिक्युलर फॉर्म्युला आहे. मोलिक्युलर फॉर्म्युला काय दिलेला आहे बाळांनो. C3H6. डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट फॉर दिस कंपाउंड और मोलिक्युलर फॉर्म्युला इज कार्बन +1 मायनस हायड्रोजन प्लस हॅलोजन म्हणजे मोनोव्हॅलंट ॲटम्स मायनस n, करेक्ट, डिवायडेड बाय 2. दिस इज द फॉर्म्युला फॉर डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट्स. करेक्ट. कार्बन किती आहेत बाळांनो. 3 ठेवा 3. ठीक आहे. 1 मायनस हायड्रोजन किती आहेत 6. हॅलोजन आहेत का नाही. 0 इथं प्लस आहे. डिवायडेड बाय 2. करेक्ट. डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट काय येईल सांगा. 4 मायनस 6 डिवायडेड बाय 2 3 1. ठीक आहे. 1 इज द डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट. आता ह्याच्यावरून काय समजतं. एक तर तिथे काय असणार आहे 1 पाय बॉन्ड किंवा काय 1 डबल बॉन्ड म्हणा. 1 पाय बॉन्ड आहे तिथे बाळांनो. अदरवाइज काय और 1 रिंग. ठीक आहे ना. 2 पॉसिबिलिटीज आहेत. एक पाय बॉन्ड आहे त्याच्यामध्ये आणि दुसरा काय आहे रिंग आहे.
ठीक आहे ना. येस. आता अकॉर्डिंग टू धिस काय करायचं आपल्याला, स्ट्रक्चर्स फॉर्म करायचे आहेत. ठीक आहे. येस, करूया. ठीक आहे. नंबर ऑफ कार्बन्स किती आहेत बघा ह्या फॉर्म्युल्यामध्ये आता बघा ना, 3 आहेत. ठीक आहे. येस, म्हणून काय करा, 1 2 3. एकच पॉसिबिलिटी आहे 3 कार्बन अरेंज करायची वळण. ठीक आहे ना. येस, इथं ब्रँचिंग वगैरे तर करू शकत नाही आपण. ठीक आहे. एक तर डबल बॉन्ड तुम्ही येस ह्या 2 कार्बनमध्ये ठेवू शकताय, अदरवाईज काय ह्या 2 कार्बनमध्ये ठेवू शकताय. ठीक आहे ना. येस, डबल बॉन्ड म्हणजे एक काय आहे तिथं पाय बॉन्ड आहे. एकच स्ट्रक्चर पॉसिबल आहे. हायड्रोजननं व्हॅलन्सी सॅटिस्फाय करा आता. येस, H3. ठीक आहे. H2 झालं का. C3H6 करेक्ट. दिस इज फर्स्ट आयसोमर, दॅट इज प्रोपीन. ठीक आहे. सेकंड काय बघा ना, रिंग सांगितलेलं आहे, रिंगची पण पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे ना. रिंगमध्ये कसं ठेवाल कार्बन्स, 1 2 3. एक रिंग म्हणजे काय असतो, एक डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन किंवा काय डबल बॉन्ड इक्वॅलंट. 1 डबल बॉन्ड इज इक्वल टू दी एस किंवा काय इक्वॅलंट टू दी रिंग. हे नोन आहे, तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलं आपण. करेक्ट. हायड्रोजन सॉरी कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय करा आता. H2 C3H6. ठीक आहे. 2च पॉसिबल आहेत. तिसरी 3 कार्बनची ओके सेकंड रिंग पॉसिबल आहे का आता, नाही. म्हणजे काय, येस देर आर ओनली 2 स्ट्रक्चरल आयसोमर्स पॉसिबल फॉर C3H6. समजलं का. येस, थोडंसं इमॅजिनरी पार्ट आहे, तुम्हाला हे स्ट्रक्चर्स ड्रॉ करता आले पाहिजेत. कशावरनं, येस समजलं, डिग्री ऑफ अनसॅच्युरेशनवरनं किंवा डबल बॉन्ड इक्वॅलंटवरनं. 1 पाय बॉन्ड आहे त्याच्यामध्ये, मग तुम्हाला एक जनरल आयडिया मिळाली की बाबा तिथं काय आहे, येस डबल बॉन्ड आहे. ठीक आहे. दुसरी पॉसिबिलिटी काय आहे, रिंग आहे. येस, म्हणजे ते कार्बन रिंगमध्ये अरेंज असू शकतात. ठीक आहे ना. येस, 2 स्ट्रक्चर पॉसिबल आहेत. सो ऑप्शन इज 2. नंबर ऑफ स्ट्रक्चरल आयसोमर्स येस इन C3H6 आर 2. समजलं हे. येस, सेकंड एक्झाम्पल घेऊया. हे समजले बाळांनो, नोट करा व्यवस्थित. ठीक आहे. आता व्हिडिओ पॉज करून तुम्ही ट्राय करा बाळांनो. नेक्स्ट स्ट्रक्चर घ्या, मी सेकंड म्हणतो इथं. ठीक आहे ना. नेक्स्ट कंपाऊंड सॉरी C4H8. C4H8. ठीक आहे. येस, नंबर ऑफ स्ट्रक्चरल ओके काय फाइंड आउट करायचे तुम्हाला, येस नंबर ऑफ स्ट्रक्चरल आयसोमर्स इज इक्वल टू हाउ मच. ठीक आहे. फर्स्ट स्टेप काय आहे, डबल बॉन्ड इक्वॅलंट फाइंड आउट करा. येस, डबल बॉन्ड इक्वॅलंट इज इक्वल टू. ठीक आहे. फॉर्म्युला नंबर ऑफ टाइम्स लिहायचं बाळांनो. ह्या लेवलला कमीत कमी तुम्ही अगोदर काय करा बाळांनो, हा फॉर्म्युला येस परत लिहा. ठीक आहे. एक कंपाऊंड घेतलं की परत फॉर्म्युला लिहायचा. ठीक आहे. कार्बन प्लस 1 मायनस हायड्रोजन एस प्लस एक्स मायनस एन डिवायडेड बाय 2. फॉर्म्युला का रिपीट करायचा, का लिहायचं, कारण तो फॉर्म्युला तुम्हाला पाठ होऊन जातो बाळांनो लिहिल्यामुळं. ठीक आहे ना. येस, लिहत चला तुम्ही फॉर्म्युला इज इक्वल टू. मी नाही लिहिलं तरी चालेल बोर्डवरती, पण तुम्ही लिहत चला. ठीक आहे ना. येस, कार्बन किती आहेत, 4 आहेत. 4 प्लस 1 मायनस हायड्रोजन किती आहेत बाळांनो, 8 आहेत. हॅलोजन आहे का, नाही. नायट्रोजन आहे का, नाही. येस, इज इक्वल टू 5 मायनस 8 डिवायडेड बाय 2 4 इज इक्वल टू 1. 1 इज द डबल बॉन्ड इक्वॅलंट. करेक्ट. ठीक आहे. आता 1 जर डबल बॉन्ड असेल सॉरी डबल बॉन्ड इक्वॅलंट असेल ओके, तर काय असणार आहे, एक तर पाय बॉन्ड 1 पाय बॉन्ड और 1 रिंग. ठीक आहे. एक पाय बॉन्ड पॉसिबल आहे आणि दुसरा काय रिंग पॉसिबल आहे. समजते का. येस, मग आता तुम्हाला काय करायचं आहे, पॉसिबल स्ट्रक्चर्स ड्रॉ करायचे आहेत. ठीक आहे ना. येस, मग एक पाय बॉन्ड असलेला कंपाऊंड ड्रॉ करा अगोदर. ठीक आहे. कसं ड्रॉ करायचं आहे बघा. येस, 4 कार्बन्स आहेत ना. येस, अरेंज करा 4 कार्बन्स इन स्ट्रेट चेन. 1 2 3 4.
ठीक आहे ना. येस, आता पॉसिबिलिटी आहे की डबल बॉन्ड तुम्ही फर्स्ट 2 कार्बन्समध्ये ठेवू शकता किंवा सेकंड कार्बनमध्ये ठेवू शकता. ठीक आहे, मग फर्स्ट पॉसिबिलिटी फुलफिल करूया आपण. ठीक आहे, दिस इज फर्स्ट स्ट्रक्चर. सेकंड काय फॉर्म होऊ शकतो? 1 2 3 4. येस, दिस इज सेकंड पॉसिबिलिटी. लक्षात येते ना. येस, कारण हे दोन वेगवेगळे आहेत बाळांनो. थर्ड पॉसिबिलिटी काय आहे? येस, ब्रँचिंग. ठीक आहे, एक ब्रँचिंग करूया आपण, डबल बॉन्ड सी. नेक्स्ट पॉसिबिलिटी आहे का बघा आता? नो. ठीक आहे ना. येस, थर्ड पॉसिबिलिटी इथं नाही बाळांनो. ओपन चेनमध्ये हे कसे आहेत? ओपन चेन किंवा असायक्लिक. ठीक आहे, क्लासिफिकेशनमध्ये स्टडी केलंय आपण ऑलरेडी. करेक्ट, असायक्लिक म्हणजे काय? ओपन चेन. ठीक आहे. येस, नेक्स्ट पॉसिबिलिटी बघूया आता, सायक्लिक. ठीक आहे ना. येस, सायक्लिकमध्ये ओके. येस, किती स्ट्रक्चर्स ड्रॉ करू शकताय बघा? 1 2 3 4 कार्बन्स आहेत. येस, फर्स्ट स्ट्रक्चर काय असेल मग? 2 3 4. 4 कार्बन ठेवलं बाळांनो. ओके. येस, कशामध्ये? रिंगमध्ये. ठीक आहे ना. येस, डबल बॉन्ड इक्वॅलंट किती आहे? 1 आहे. मग एक रिंग म्हणजे काय? एक डबल बॉन्ड इक्वॅलंट. लक्षात येते? येस, आता इथं तुम्ही डबल बॉन्ड वगैरे लिहू शकत नाही रिंगमध्ये. ठीक आहे ना. येस, फॉर्म्युला करेक्ट आहे का चेक करा. ठीक आहे, करेक्ट आहे. त्याच्यानंतर ओके बाळांनो, बिगर रिंग असेल ना तर स्मॉलर रिंग्स अजून आपण काय करू शकतो? ड्रॉ करू शकतो. ठीक आहे ना. येस, ह्याच्यापेक्षा स्मॉलर रिंग कुठली येते बघा आता? सेकंड सायक्लिक स्ट्रक्चर. ठीक आहे, सायक्लोप्रोपेन विथ 1 सबस्टिट्यूएंट ऑन इट. लक्षात येते? येस, व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करा हायड्रोजननं. हे तुम्हाला प्रॅक्टिस झाल्यानंतर डायरेक्ट बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये लिहू शकताय. ठीक आहे ना. सुरुवातीला तरी कमीत कमी असं लिहा. ठीक आहे ना. येस, हे एक स्ट्रक्चर पॉसिबल आहे. येस, आणि हे दुसरं स्ट्रक्चर पॉसिबल आहे. नेक्स्ट पॉसिबिलिटी आहे का आता? नाही, नो पॉसिबिलिटी. ठीक आहे ना. येस, हे करू शकता ना बाळांनो आता तुम्ही? करेक्ट. CH3 CH H CH3 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 CH2. ठीक है. Yes. Number of structural isomers are how many? Yes. Acyclic 3 and cyclic 2 means number of structural isomers are 5. समजलं का कसं ड्रॉ करायचं? हां, आणखीन बघा काय विचारतात इथं. येस, नंबर ऑफ सायक्लिक स्ट्रक्चरल आयसोमर्स आर, किंवा असं म्हणतात नंबर ऑफ स्ट्रक्चरल आयसोमर्स पॉसिबल फॉर दी C4H8 इन ब्रॅकेट लिहितात ओनली सायक्लिक, ओनली असायक्लिक. समजलं? असायक्लिक किती आहेत? 3 आहेत. आणि सायक्लिक किती आहेत बाळांनो? येस, 2 आहेत. समजलं हे? येस, हे होतं नंबर ऑफ स्ट्रक्चरल आयसोमर्स फॉर C4H8. ठीक आहे ना. नेक्स्ट कंपाऊंड देतो. येस, आता तुम्ही फाइंड आउट करा. C5H10. सिंपल 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 स्ट्रक्चर्स आहेत बाळांनो. ठीक आहे ना. व्हिडिओ पॉज करा. येस, आणि फाइंड आउट करा. ओके, केलं फाइंड आउट? ठीक आहे, ओके. व्हेरीफाय करा आता. डबल बॉन्ड इक्विवेलेंट इज इक्वल टू कार्बन प्लस 1 माइनस हाइड्रोजन प्लस हॅलोजन मीन्स मोनोव्हॅलंट ॲटम्स माइनस ट्रायव्हॅलंट ॲटम डिवायडेड बाय 2. कार्बन किती आहेत बाळांनो? 5 प्लस 1 माइनस हाइड्रोजन 10 प्लस 0 माइनस 0 डिवायडेड बाय 2. येस, इज इक्वल टू नंबर ऑफ येस सॉरी डबल बॉन्ड इक्विवेलेंट्स किती येतील बघा? 6 माइनस 10 डिवायडेड बाय 2 5 इज इक्वल टू 1. 1 इज द डबल बॉन्ड इक्विवेलेंट. ठीक आहे. येस, मग काय असू शकते? एक डबल बॉन्ड किंवा पाय बॉन्ड, 1 पाय बॉन्ड और 1 रिंग. ठीक आहे. पाय बॉन्ड असू शकतो काय?
किंवा रिंग असू शकते त्या कंपाऊंडमध्ये. ठीक आहे ना. येस. मग आता आपल्याला असायक्लिक आणि सायक्लिक दोन्ही फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला असं मेन्शन नाही केलेलं तिथं की येस ओनली सायक्लिक किंवा ओनली असायक्लिक. ठीक आहे, असं मेन्शन केलेलं असेल तर मग फक्त सायक्लिकच फाइंड आउट करायचं, फक्त असायक्लिकच फाइंड आउट करायचं जसं मेन्शन केलं असेल तर. ठीक आहे ना. येस. मग बघा फर्स्ट स्ट्रक्चर ड्रॉ करूया बाळांनो. ओके, एक पाय बॉन्ड फिक्स आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, नंबर ऑफ कार्बन्स किती आहेत? 5 आहेत. ठीक आहे, किती वेनं अरेंज करू शकताय बघा. फर्स्ट असायक्लिक फाइंड आउट करा अगोदर. कार्बन स्ट्रेट चेनमध्ये लिहून घ्या बाळांनो असं. ठीक आहे ना. एक डबल बॉन्ड कुठेही देऊ शकता. आता सुरुवातीला मी डबल बॉन्ड फर्स्ट आणि सेकंड कार्बनमध्ये देतो. ठीक आहे, परत काय करू शकता तुम्ही, शिफ्ट करू शकताय. सेकंड स्ट्रक्चर डबल बॉन्ड सी. करेक्ट. थर्ड, आता इथं डबल बॉन्ड लिहू शकतो का? नाही, कारण का ते स्ट्रक्चर सेमच होतं. इथं फर्स्ट पोझिशनला आहे. येस, इथं जर डबल बॉन्ड लिहिलं बाळांनो तर इथून नंबरिंग होते 1 2. ठीक आहे, म्हणजे हे दोनच पॉसिबल आहेत. थर्ड काय बाळांनो? ब्रँचिंग. ठीक आहे, आता तुम्ही ब्रँचिंग करू शकता फर्स्ट मध्येच. ठीक आहे. येस, 4 कार्बन्स आपण स्ट्रेट चेन मध्ये ठेवलं आणि एक काय ब्रँचड चेन. हे एक होऊ शकतंय. फोर्थ, हा डबल बॉन्ड शिफ्ट करू शकता इथं, डबल बॉन्ड सी. ठीक आहे ना. आणि थर्ड पॉसिबिलिटी काय आहे बघा, आणखीन एक पॉसिबिलिटी आहे ह्याच्यामध्ये. येस, करेक्ट, सी डबल बॉन्ड सी. येस, हे एक पॉसिबिलिटी आहे. किती झाले बघा, 1 2 3 4 5. असायक्लिक कंपाऊंड्स किती झाले बाळांनो? 5 झाले. अजून काय ब्रँचिंग करता येते का बघा त्याच्यावरती? नाही येणार आता. ठीक आहे, तुम्ही ड्रॉ करून बघू शकता पॉसिबल स्ट्रक्चर्स. ठीक आहे, 5 पॉसिबल असायक्लिक येस स्ट्रक्चरल आयसोमर्स. ठीक आहे, आता सायक्लिक बघूया. ठीक आहे, सायक्लिक मध्ये बाळांनो अगोदर काय करा, 5 मेंबर रिंग ड्रॉ करा. दिस इज सायक्लोपेंटेन. करेक्ट. ठीक आहे, एक रिंग आहे ना, म्हणजे काय 1 डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट. ठीक आहे, दुसरा बघा, दुसरी पॉसिबिलिटी काय आहे, रिंगला छोटी करू शकता तुम्ही. येस डेफिनेटली, एक पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे ना. येस, 1 2. ठीक आहे, थर्ड पॉसिबिलिटी आता. येस, ह्याच्यापेक्षा छोटी रिंग करू शकता. येस डेफिनेटली, रिंगला काय करायचं बाळांनो, स्मॉलर बनवत जायचं आहे. ठीक आहे, थर्ड पॉसिबिलिटी काय असू शकते आता. येस, दिस इज पॉसिबल, इथाइल सायक्लोप्रोपेन. ठीक आहे, फोर्थ पॉसिबिलिटी, नेक्स्ट पॉसिबिलिटी काय आहे बघा, फोर्थ. ठीक आहे, ही पॉसिबिलिटी आहे का? येस डेफिनेटली, 1 डायमिथाइल सायक्लोप्रोपेन. येस, अशा पॉसिबिलिटीज फाइंड आउट करत जायचं तुम्हाला. येस, इथं खूप इमॅजिनेशन लागतं. ठीक आहे, आणि तुमची थिंकिंग पॉवर सुद्धा वाढते बाळांनो इथं. ठीक आहे, इग्नोर करू नका. काय करायचं तुम्हाला सारखं येस ते इंटरेस्टिंगली ओके सॉल्व करत राहायचं आहे. ठीक आहे ना. येस, आणि एकदा समजायला लागलं ना ओके तुम्हाला इंटरेस्ट ओके येत जातो. ठीक आहे, नेक्स्ट बघा, फिफ्थ स्ट्रक्चर. येस, पॉसिबिलिटी आहे का? येस डेफिनेटली, आणखीन एक पॉसिबिलिटी आहे. टोटल किती स्ट्रक्चरल आयसोमर्स झाले बाळांनो? येस, हे 5 आणि हे 5, टोटल 10 आयसोमर्स. आणखीन काय पॉसिबिलिटी आहे का चेक करा. ठीक आहे, देर इज नो पॉसिबिलिटी नाव. टोटल किती आले बाळांनो? टोटल 10 स्ट्रक्चरल आयसोमर्स. त्याच्यामध्ये 5 असायक्लिक अँड 5 सायक्लिक. बऱ्याच वेळेला तुम्हाला सायक्लिक विचारतात डायरेक्ट. ठीक आहे ना. येस, हे आलं पाहिजे तुम्हाला. समजलं हे? येस, तुम्ही चेक करू शकता, व्हेरीफाय करू शकता की नंबर ऑफ कार्बन्स आणि हायड्रोजन्स किती आहेत. ठीक आहे, ह्याची व्हॅलन्सी सॅटिस्फाय करत राहा. ठीक आहे, हे कराल तुम्ही आता. H2. ठीक आहे, सॉरी H3 2 2 SH2. ठीक आहे, CH3 CH2 CH CH CH3 CH3. ठीक आहे, CH3. ठीक आहे, yes, CH2. Here CH3 correct, CH3.
कार्बनवरती 4च बॉन्ड आले पाहिजेत. ठीक आहे, येस, एवढी काळजी घ्यायचं. CH3 CH, ठीक आहे, CH3 CH2. करेक्ट. इथं कोण आहे वळण होता? CH2 आहे, CH2 आहे, CH2 CH2 CH2. हे करू शकते ना? येस. CH2 CH CH3 CH2 CH2. हिअर ऑल्सो CH2 CH2. इथं काय घ्यायचं? CH CH2 CH3 CH2 CH2 C. There is no hydrogen now. CH3 CH3. Here also CH2 CH CH CH3 CH3. 3 बॉन्ड आहेत ऑलरेडी बाळांनो ह्या कार्बनवरती. 1 2 3. मग एक हायड्रोजन द्यावं लागेल. समजलं हे? नेक्स्ट मॉलिक्युलर फॉर्म्युला घ्या बाळांनो. ठीक आहे. C4H6 C4H6. ठीक आहे. नंबर ऑफ स्ट्रक्चरल आयसोमर्स. ओके, काय करायचे तुम्हाला? फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे. ते सायक्लिक असतील किंवा असायक्लिक असतील. फर्स्ट ऑफ ऑल डबल बॉन्ड इक्वॅलंट इज इक्वल टू कार्बन प्लस 1 माइनस, ठीक आहे, हायड्रोजन्स प्लस हॅलोजन्स मायनस नायट्रोजन्स डिवायडेड बाय S2. ऑक्सिजन असेल तर काय करायचं? इग्नोर करायचं. सल्फर असेल तर इग्नोर. म्हणजे बायव्हॅलंट जर ॲटम्स असतील येस तर काय करायचं बाळांनो? इग्नोर करायचं. ठीक आहे ना? येस. कार्बन 4 आहेत, ठेवा इथं. 4 + 1 मायनस हायड्रोजन बाळांनो किती आहेत? 6 आहेत, ठेवा 6. S प्लस 0 मायनस 0 डिवायडेड बाय 2. 0 0 का? येस, त्याच्यामध्ये नाहीतच. क्लिअर? 5 मायनस 6 डिवायडेड बाय 2 3 2. येस. आता मात्र काय? डबल बॉन्ड इक्वॅलंट बाळांनो किती आहे? 2 आहे. ठीक आहे. काय काय असू शकतात इथं बघा आता. एक तर काय? 2 पाय बॉन्ड्स, 2 पाय बॉन्ड्स. ह्या 2 पाय बॉन्ड्स मध्ये बाळांनो येस एक तर काय? 2 डबल बॉन्ड्स असू शकतात और 1 ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे. येस, 2 डबल बॉन्ड असू शकतात किंवा काय? येस बाळांनो 1 ट्रिपल बॉन्ड असू शकतो और 2 रिंग्स येस पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे. और आणखीन काय असू शकतात? 1 पाय बॉन्ड अँड 1 रिंग. बघा आता पॉसिबिलिटीज फाइंड आउट केलं आपण अगोदर. ठीक आहे. येस, डबल बॉन्ड इक्वॅलंट जर बाळांनो 2 असेल येस तर एक तर 2 पाय बॉन्ड्स असू शकतात. त्या 2 पाय बॉन्ड्समध्ये 2 डबल बॉन्ड्स किंवा काय? 1 ट्रिपल बॉन्ड. समजते का? येस. सेकंड 2 रिंग्स असू शकतात. 2 रिंग्स म्हणजे काय? येस 2 डबल बॉन्डचे इक्वॅलंट्स असतात बाळांनो. ठीक आहे. और 1 पाय बॉन्ड और 1 रिंग. येस, ह्या पॉसिबिलिटीज आहेत. अकॉर्डिंगली तुम्हाला काय करावं लागेल? आता स्ट्रक्चर ड्रॉ करावं लागेल. ठीक आहे ना? येस. नंबर ऑफ कार्बन्स किती आहेत बाळांनो? 4 आहेत. ठीक आहे. येस, ड्रॉ करूया. फर्स्ट स्ट्रक्चर 4 कार्बन स्ट्रेट मध्ये लिहा अगोदर. 1 2 3 4. ठीक आहे. अगोदर आपण काय करूया? डबल बॉन्ड्स घेऊया. ठीक आहे ना? 2 पाय बॉन्ड्स म्हणले. येस, मग अगोदर त्याच्यामध्ये एक कंडिशन आहे काय? 2 डबल बॉन्ड्स. चला 2 डबल बॉन्ड्स घ्या. येस, अशी सिस्टीम बनवू शकतो आपण. करेक्ट. हिअर H2 H CH3. बघा फॉर्म्युला आला का? चेक करा. किती कार्बन? 4 कार्बन्स. हायड्रोजन 3 + 1 4 4 + 2 6 हायड्रोजन्स. फर्स्ट स्ट्रक्चर. सेकंड स्ट्रक्चर बघा. येस, हा डबल बॉन्ड इथं शिफ्ट करू शकताय. H2 C डबल बॉन्ड C
करेक्ट. इथं काय येईल, CH डबल बॉन्ड CH. करेक्ट. हे झालं सेकंड स्ट्रक्चर. ठीक आहे. थर्ड पॉसिबिलिटी आहे का बघा ह्याच्यामध्ये. आता सबस्टिट्यूएंट घेऊ शकता का तुम्ही इथं, नाही घेऊ शकत. कुठल्या कार्बनवरती सबस्टिट्यूएंट ठेवणार, येस इथं जर सबस्टिट्यूएंट ठेवलं आपण तर डबल बॉन्ड कुठं लिहिणार, मग पॉसिबल नाही आहे. ठीक आहे. थर्ड, हे टू डबल बॉन्डसाठी झालं बघा. ट्रिपल बॉन्ड पण घेऊ शकता तुम्ही आता. येस, ट्रिपल बॉन्डमध्ये किती स्ट्रक्चर पॉसिबल आहेत बघा, 1 2 3 4 कार्बन स्ट्रेटमध्ये. ठीक आहे. एक तर ट्रिपल बॉन्ड इथं ठेवू शकताय फर्स्ट 2 कार्बन्समध्ये. ठीक आहे ना. येस, व्हॅलन्सी सॅटिस्फाय करा आता. करेक्ट. सेकंड, ट्रिपल बॉन्ड कुठे ठेवू शकताय बाळांनो, येस हे मिड कार्बनमध्ये. ठीक आहे. इथं ट्रिपल बॉन्ड ठेवू शकताय. ही सेकंड पॉसिबिलिटी झाली ट्रिपल बॉन्डसाठी. समजते का. येस. आता मला सांगा इथं सबस्टिट्यूएंट कुठं लिहू शकतो का आपण, नाही. जर सबस्टिट्यूएंट लिहिलं तर कार्बनची व्हॅलन्सी काय होते, चेंज होते बाळांनो. ठीक आहे. हा इथं शिफ्ट करू शकत नाही आपण आता, का कार्बनची व्हॅलन्सी किती होते, 5 होते. म्हणून 2च पॉसिबिलिटीज आहेत ट्रिपल बॉन्डसाठी. ठीक आहे ना. येस. नेक्स्ट पॉसिबिलिटी बघूया आता. येस, 4 मेंबर रिंग पॉसिबल आहे का. येस. आता डबल बॉन्ड देऊ शकतो का आपण इथं, किंवा 2 रिंग्स बघा अगोदर. 2 रिंग्स पॉसिबल आहेत का, आहेत. येस, अशा 2 रिंग्स पॉसिबल आहेत. 3 मेंबर 3 मेंबर, कारण तिथं लिहिलंय आपण 2 रिंग्स म्हणले. ठीक आहे ना. येस. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट. येस, ह्याला असं लिहू शकतो का आपण, एक रिंग आणि एक डबल बॉन्ड. 2 रिंग्स असेल तर काय, इट इज इक्वॅलंट टू दी, येस 2 डबल बॉन्ड्स. करेक्ट ना. येस. आता इथं बघा एक रिंग आहे बाळांनो, एक डबल बॉन्ड आहे. येस, इट इज ऑल्सो पॉसिबल. करेक्ट. ठीक आहे. हे स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो का बघा. रिंगला स्मॉलर करूया आपण. रिंग विथ डबल बॉन्ड विथ सबस्टिट्यूएंट. वेदर इट इज पॉसिबल, डेफिनेटली इट इज पॉसिबल. ठीक आहे. नेक्स्ट रिंग पॉसिबल आहे का बघा. येस, दिस इज ऑल्सो पॉसिबल. पॉसिबिलिटीज फक्त मी ड्रॉ करत गेलेलो आहे. ठीक आहे ना. येस, बघा डबल बॉन्ड्स 2 ठेवला आपण अगोदर. ठीक आहे. 2 स्ट्रक्चर्स मिळाले. ट्रिपल बॉन्ड 1 ठेवला. एक ट्रिपल बॉन्ड म्हणजे काय आहे, येस डेफिनेटली तिथं 2 पाय बॉन्ड्स आहेत. ठीक आहे. तिथं 2 पॉसिबिलिटीज आहेत. 2 रिंग्ससाठी बाळांनो. ओके. येस येस, डेफिनेटली पॉसिबिलिटी आहे. 2 रिंग्स सुद्धा होऊ शकतात. तिथं 4 कार्बन्स आहेत. बरोबर आहे ना बाळांनो. येस, CH2 हा CH आहे, हा CH2 आहे आणि हा काय आहे, CH आहे परत. ठीक आहे ना. येस, इथं बघा हा CH2 CH2 CH CH. येस, दिस इज ऑल्सो पॉसिबल. CH3 हा CH CH CH. दिस इज ऑल्सो पॉसिबल. करेक्ट ना. येस, CH2 CH. इथं हायड्रोजन लिहू शकतो का आपण, नाही, फक्त कार्बनच आहे इथं CH3. ठीक आहे. येस, मॅच करून बघा आता या फॉर्म्युल्यासोबत. नंबर ऑफ कार्बन्स आणि हायड्रोजन सेम आहेत का. येस. किती स्ट्रक्चरल आयसोमर्स आले बाळांनो, 1 2 3 येस 4 5 6 7 8. आणखीन काय पॉसिबिलिटी आहे का चेक करा आता. एक पॉसिबिलिटी आहे बाळांनो आणखीन. ठीक आहे ना. काय पॉसिबिलिटी असू शकते, हे स्ट्रक्चर. येस, दिस इज ऑल्सो पॉसिबल. समजते ना. येस, बघा इथं सुद्धा आता ड्रॉ करून CH2 CH2 येतं का स्ट्रक्चर. करेक्ट. येस, म्हणजे किती आयसोमर्स पॉसिबल आहेत, 9 आयसोमर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9. हे असं ड्रॉ करता आलं पाहिजे बाळांनो.
हे कशावरनं ड्रॉ केलं आपण? डबल बॉन्ड इक्विव्हॅलंटवरनं. तुम्हाला एक आयडिया दिलं मी इथं, ठीक आहे, की टू पाय बॉन्ड्समध्ये 2 डबल बॉन्ड्स असू शकतात किंवा 1 ट्रिपल बॉन्ड असू शकतो, ठीक आहे. अदरवाईज 2 रिंग्स असू शकतात किंवा एक रिंग आणि एक डबल बॉन्ड असू शकतो बाळांनो. समजलं हे? येस. नेक्स्ट कंपाऊंड घ्या आता. ठीक आहे. नेक्स्ट कंपाऊंड घ्या बाळांनो आता. येस, दॅट इज C3H6O. ठीक आहे. क्वेश्चन कशा टाईपचा विचारतात बघा. येस, दॅट इज नंबर ऑफ असायक्लिक अँड सायक्लिक आयसोमर्स ऑफ C3H6OR. ठीक आहे ना. ऑप्शन्स काय देतील बघा. फर्स्ट ऑप्शन 6 3, सेकंड ऑप्शन 6 5, थर्ड ऑप्शन येस 5 5 अँड फोर्थ ऑप्शन 5 6. ठीक आहे ना. येस, क्वेश्चन समजतोय का बघा. नंबर ऑफ असायक्लिक अँड सायक्लिक आयसोमर्स ऑफ C3H6OR. ठीक आहे. कसं फाइंड आउट करायचं बघा आता बाळांनो. फर्स्ट स्टेप इज येस फाइंड आउट द डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट. डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट इज इक्वल टू काय? कार्बन प्लस 1 मायनस हायड्रोजन प्लस हॅलोजन मायनस नायट्रोजन इज डिवायडेड बाय 2. ठीक आहे. येस, पार्ट झाला बाळांनो फॉर्म्युला आता. ओके. कार्बन इज येस number of carbons are 3 plus 1 minus hydrogen 6 plus 0 minus 0 divided by 2 4. Correct. 6 divided by 2 3 minus 3 is equal to 1. ठीक है. yes, 1 means definitely 1 pi bond or 1 रिंग. ठीक आहे बाळांनो. पाय बॉन्ड कार्बन कार्बन पण असू शकतो, कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड पण असू शकतो. समजते का? कार्बन कार्बन डबल बॉन्ड पण असू शकतो, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड पण असू शकतो, कारण इथं ऑक्सिजन पण गिवन आहे. आता समजलं हे? बघूया आपण वन बाय वन. ठीक आहे. आता बाळांनो एक ऑक्सिजन असलेले ओके कुठले कुठले कंपाऊंड्स आहेत सांगा बरं. एक तर अल्कोहोल आहे, अल्कोहोल. दुसरा अल्डिहाइड आहे, अल्डिहाइड. तिसरा बाळांनो कीटोन आहे, बरोबर आहे ना. नेक्स्ट इथर आहे. एक ऑक्सिजन असलेले कंपाऊंड्स समजते ना, ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनच आहेत फक्त, ऑदर नाही. समजते का बघा. अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन आणि इथर. कळून एवढे कंपाऊंड्स आहेत एक ऑक्सिजन असलेला. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असलेले कंपाऊंड्स. ठीक आहे ना. येस, बघा फाइंड आउट करूया आपण आता. फर्स्ट अल्कोहोल्स घेऊया. अल्कोहोल्स. ठीक आहे. किती अल्कोहोल्स येतील बघूया. 3 कार्बन आहेत ना बाळांनो, आणि डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट किती आहे? 1 आहे, बरोबर आहे ना. 1 डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट असेल तर डेफिनेटली येस अल्कोहोल्स कसे असणार आहेत आता. एकतर सायक्लिक असू शकतात, असायक्लिक असू शकतात. ठीक आहे. अगोदर असायक्लिक घेऊया आपण. ठीक आहे. सायक्लिक नंतर घेऊया. कार्बन 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 OH. ठीक आहे. इथे डबल बॉन्ड ठेवू शकतो का आपण? येस डेफिनेटली. येस, हा एक अल्कोहोल झाला. दुसरा अल्कोहोल काय लिहू शकता तुम्ही? येस कार्बन डबल बॉन्ड कार्बन, येस सिंगल बॉन्ड कार्बन, येस दिस इज OH. 2 पॉसिबिलिटी झाल्या. येस, तिसरी पॉसिबिलिटी आहे का बघा, चेक करा. येस, आणखीन असं लिहू शकतो का आपण? कार्बन डबल बॉन्ड कार्बन, येस OH सिंगल बॉन्ड कार्बन. येस डेफिनेटली लिहू शकतो आपण. येस, हा स्ट्रेट चेन मध्ये आहे. आता इथं काय आहे? ब्रँचड चेन आहे.
3 अल्कोहोल्स झाले बाळांनो. आणखीन काय पॉसिबिलिटी आहे का? नाही. तुम्ही करू शकता अरेंज आता. येस, पॉसिबिलिटी फाइंड आउट करा. या कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय करता येईल का तुम्हाला? येस, आली पाहिजे बाळांनो आता. ठीक आहे. HOH करेक्ट. बघा फॉर्म्युला करेक्ट आहे का? 3 कार्बन. ठीक आहे. हायड्रोजन चेक करा. 3 + 1 4, 4 + 1 5, 5 + 1 6 आहे का? C3H6 and O करेक्ट. सेकंड CH2 H CH2 चेक करा. हायड्रोजन बरोबर आहेत का? कार्बन बरोबर आहेत का? 1 2 3 कार्बन्स. ठीक आहे. हायड्रोजन 2 + 1 3, 3 + 2 5, 5 + 1 6. ठीक आहे. CH2 CH3 2 + 3 5, 5 + 1 6, 6 हायड्रोजन्स, 3 कार्बन्स, 1 ऑक्सिजन. करेक्ट आहे. 3 स्ट्रक्चर पॉसिबल आहेत. नेक्स्ट स्ट्रक्चर आपण ड्रॉ करू शकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट कुठला? अल्डिहाइड बघूया. अल्डिहाइड. ठीक आहे. किती अल्डिहाइड पॉसिबल आहेत बघा आता. 3च कार्बन आहेत बाळांनो. ठीक आहे ना. येस, स्ट्रेट चेन घेऊया अगोदर. 1 2 3. येस, डबल बॉन्ड OH. दिस इज अल्डिहाइड. अल्डिहाइड म्हटल्यानंतर C डबल बॉन्ड OH असतो फंक्शनल ग्रुप. व्हॅलन्सेस सॅटिस्फाय करा आता. आणि दुसरी गोष्ट काय? सॉरी, हा कार्बोनिल ग्रुप जो असतो अल्डिहाइडमध्ये टर्मिनललाच असतो बाळांनो. मी इथला कुठे लिहू शकत नाही. इथं लिहिला किंवा इथं लिहिला एकच येतं स्ट्रक्चर. मीन्स एकच स्ट्रक्चर पॉसिबल आहे. करेक्ट. नेक्स्ट फॉर्म्युला बघा करेक्ट आहे का? 1 2 3. ठीक आहे. 3 कार्बन्स, 5 + 1 6, 6 हायड्रोजन्स अँड 1 ऑक्सिजन. करेक्ट आहे. कीटोन 1 2 3. आता कीटोन मध्ये बाळांनो ओके, कार्बोनिल ग्रुप टर्मिनलला नसतो, नॉन टर्मिनल ग्रुप आहे तो. ठीक आहे. म्हणजे इथं ठेवू शकत नाही डबल बॉन्ड ऑक्सिजन, इथं ठेवू शकत नाही आपण. येस, तर कुठे ठेवावं लागेल? मिडला. व्हॅलन्सेस सॅटिस्फाय करा हायड्रोजन आता. किती स्ट्रक्चर पॉसिबल आहेत? ओनली 1 स्ट्रक्चर इज पॉसिबल. हे कीटोन रिगार्डिंग झालं. इथर्स बघा. ठीक आहे. इथरसाठी ऑक्सिजन कुठं असतो बाळांनो? कार्बनच्या मध्ये. 2 कार्बनच्या मध्ये ऑक्सिजन असतो. करेक्ट. आता मात्र काय करावं लागेल? एक डबल बॉन्ड द्यावं लागेल कुठंतरी. ठीक आहे. येस, इथं तर डबल बॉन्ड देता येणार नाही, इथं देता येणार नाही. ठीक आहे. मग कुठं द्यावं लागेल? कार्बन कार्बनमध्ये. एकच स्ट्रक्चर पॉसिबल आहे. बरोबर आहे ना? येस. 3 + 1 6, सॉरी 4 4 + 2 6, 1 2 3, 3 कार्बन्स, 1 ऑक्सिजन. येस. इथरसाठी एकच स्ट्रक्चर पॉसिबल आहे. दुसरं पॉसिबल आहे का ओपन चेनमध्ये? नाही. किती स्ट्रक्चर झाले बाळांनो? 1 2 3, येस 4 5, 5 असायक्लिक स्ट्रक्चर्स. 5 झाले का? 6 झाले, सॉरी. येस, इथं 1 1 2 3 4 5 6, 6 असायक्लिक स्ट्रक्चर्स. 6 कुठं कुठं आहे बघा आता. 1 2, 2 ठिकाणी 6 आहे. सायक्लिक स्ट्रक्चर्स बघूया आता. ठीक आहे ना. येस, सायक्लिकमध्ये अल्कोहोल बघा अगोदर. 3 कार्बन्स रिंगमध्ये ठेवा बाळांनो. ठीक आहे. येस, कार्बन 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 विथ OH. येस, व्हॅलन्सेस सॅटिस्फाय करा. H. करेक्ट आहे का फॉर्म्युला? 3 कार्बन्स 1 2 3. ठीक आहे. येस, हायड्रोजन्स 2 + 2 + 2. येस, 6 आहे. करेक्ट आहे. 1 ऑक्सिजन. नेक्स्ट काय ड्रॉ करू शकता तुम्ही? ऑक्सिजनला रिंगमध्ये घ्या. येस, सायक्लिक इथर म्हणायचं बाळांनो ह्याला. ठीक आहे ना. येस, H2 H2 H2. येस, इट इज ऑल्सो पॉसिबल. ठीक आहे. आणखीन काय ड्रॉ करू शकतं का? जर डबल बॉन्ड कार्बन लिहिलं इथं ओके, तर इट इज नॉट पॉसिबल बिकॉज डबल बॉन्ड इक्वॅलंट इज ओनली 1. ठीक आहे. एक डबल बॉन्ड लिहू शकता किंवा एक रिंग लिहू शकता बाळांनो तुम्ही, मॅक्सिमम इथंपर्यंतच. ठीक आहे. येस, आणखीन काय पॉसिबिलिटी आहे का चेक करा आता. 3 मेंबर रिंग लिहू शकतो का आपण इथे?
ऑक्सिजन, कार्बन, कार्बन, ठीक आहे. आणखीन एक कार्बन बाहेर ठेवूया आपण. येस, दिस इज ऑल्सो पॉसिबल. समजते का? येस, CH3 हा H, हा CH2, करेक्ट. ठीक आहे. टोटल किती झाले सायक्लिक? येस, त्याच्या पुढे पॉसिबल नाही आहे आता. करेक्ट. 3 सायक्लिक ओके आयसोमर्स, स्ट्रक्चरल आयसोमर्स, ठीक आहे. आणि काय 6 असायक्लिक. करेक्ट. ऑप्शन इज 1. लक्षात येते का? येस. सुरुवातीला हे बाळांनो तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. मी आता स्लो सांगतोय तुम्हाला खरं तर. ठीक आहे ना. हे प्रॅक्टिसनंच पॉसिबल आहे. ठीक आहे ना. येस, तुम्हाला डबल बॉन्ड इक्वॅलंट समजला. येस, आणि एकदा प्रॅक्टिस झाली ना तुम्हाला ओके फास्ट स्ट्रक्चर फाइंड आउट करता येतात की अल्कोहोल्स किती येतात, अल्डिहाइड्स किती येतात, कीटोन्स किती येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर सायक्लिक अल्कोहोल्स, ठीक आहे, इथर्स किती येतात. हे काय प्रॅक्टिसनंच पॉसिबल आहे बाळांनो. मॅक्सिमम प्रॅक्टिस करा असे स्ट्रक्चर्स तुम्ही आता. ठीक आहे ना. येस बाळांनो, आणखीन एक क्वेश्चन घ्या फॉर होमवर्क. नेक्स्ट लेक्चरमध्ये त्याचा आन्सर देतो मी तुम्हाला. होमवर्क C4H8O. C4H8O. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, नंबर ऑफ स्ट्रक्चरल आयसोमर्स त्याच्यामध्ये ओनली अल्कोहोल्स अँड इथर्स. ठीक आहे. ओनली अल्कोहोल अँड इथर्स फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. कराल हे. नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला ह्याचा आन्सर देतो मी. ठीक आहे. विल स्टॉप हिअर. ओके. ऑल द बेस्ट.